दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। कोकणातील आणखी एक नेता भाजपच्या गळाला लागलाय, तर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना हे यश आलेलं आहे। मनसेचे वैभव खेडेकर आज भाजपात प्रवेश करणार आहेत। आज दुपारी 3 वाजता भाजपा मुख्यालयात हा पक्ष प्रवेश होणार आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे। राज ठाकरेंना मात्र कोकणात हा मोठा हादरा समजला जातोय। या संदर्भात आपण जाणून घेऊयात। भाग्यश्री प्रधान आचार्य आपला प्रतिनिधी आपल्याशी जोडल्या गेलेले आहेत। भाग्यश्री, कोकणात राज ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जातोय। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत आज अखेर वैभव खेडेकर भाजपात प्रवेश करतायत। नक्कीच वैभव खेडेकर हे मनसेचे नेते होते कोकणातले। खरं तर राज ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि ज्या वेळेला वैभव खेडेकर पक्षांतर करणार असल्याची जेव्हा कुमकुम लागली होती राज ठाकरेंना, त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांना पक्षातून काहीच दिवसांपूर्वी हकलपट्टी देखील केलेली होती, तसं पत्र देखील त्यांनी काढलेलं होतं। मात्र आता जर बघतोय तर रवींद्र चव्हाण यांना मोठं यश आलेलं पाहायला मिळतंय। खरं तर गेले अनेक दिवस आपण जर बघितलं तर भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण कोकणामध्ये प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय आणि कोकणामध्ये त्यांना प्रचंड यश आलेलं देखील पाहायला मिळालं आणि याचाच एक भाग म्हणून आपण म्हणू शकतो की वैभव खेडेकर यांना देखील त्यांनी गळाला लावलेला आहे आणि आता वैभव खेडेकर आज दुपारी 3 वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। असं असलं तरी एकीकडे ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे। महापालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर वैभव खेडेकर यांचं भाजपमध्ये येणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जाते आणि कुठेतरी ठाकरे गटाला अर्थातच असं म्हणू शकतो की ठाकरे बंधूंना देखील याचा फटका बसण्याची दाट शक्यता पाहायला मिळते। निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। तर नागपूर